आपण बऱ्याचदा नवनवीन ठिकाणी फिरक जातो आणि थंय गेल्यानंतर काही दिवस आपण त्या ठिकाणी राहतो सुद्धा आणि परत घराकडे येताना थंयचे सगळे आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो। बऱ्याचदा हे आठवणी चांगल्या असतात, पण कधीकधी असं काय घडतं ज्यामुळे नाईलाज असताना सुद्धा तो भयंकर प्रकार, ती भयंकर आठवण आपल्यासोबत घेऊन जाऊचित लागतं। असंच काहीसं प्रकार काही मुलांसोबत घडलं होतं। ते ट्रिप गेले होते आणि त्याच दरम्यान त्यांच्यासोबत असं काही प्रकार घडलो ज्या प्रकारान त्यांका आपल्यासोबत भयंकर आठवण घेऊन जाऊची लागली। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली त्यांची एक भयंकर घटना घेऊन येलेलो आहे। तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा। आणि या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर घटनेकडे। मी आरुष। आज मी आणि माझ्या काही मित्रांनी घेतलेलो एक भयानक अनुभव सांगणार असय। ह्यो असो काही प्रकार होतो जो प्रकार आमच्यापैकी कोणच विसराक शकला नाही। आम्ही एकूण 6 जण होतो। मी, आरव, नकुल, उमा, गौरी आणि श्रुती असं आमचं 6 जणांचं ग्रुप होतो। आणि आम्ही एकमेकांका अगदी लहानपणापासून ओळखायचो। सगळे हे मुंबईतच राहणारे होते आणि फक्त आम्हीच नाही, आमच्या घरचे देखील एकमेकांच्या चांगले ओळखीचे होते। अधूनमधून त्यांचा एकमेकांकडे येणं जाणंसुद्धा असायचं। आमची लहानपणीची शाळा, त्यानंतर 11वी 12वीचा कॉलेज, या सगळं आम्ही एकत्रच केलं होतं, ज्यामुळे आमची मैत्री खूप घट्ट होती। ही सगळी घटना तेव्हाची असा जेव्हा 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी आम्ही सगळे गेलो होतो। 12वीपर्यंत तर सगळे एकत्र असल्यामुळे आमका तसं काही जाणवलं नाही, पण त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी जो तो वेगवेगळ्या मार्गाने निघान जाणार होतो, ज्यामुळे आमच्यात आपली चर्चा चालू होती की आता सगळे जातले तर त्याआधी आपण लांबची एक ट्रिप करूया। खय जाऊचं हे आमचं ठरत नाही होतं। बरेच जण म्हणत होते की गोव्यात जाऊया, पण तो मे महिन्याचं सीझन असल्यामुळे गोवा तर खचाखच भरला होता। पर्यटक अशा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गोव्यासारख्या ठिकाणी येतातच, त्यामुळे आमका कळत नाही होतं की करायचं काय। तरी देखील आम्ही थंय काय हॉटेल गावता काय ह्याची चौकशी करूक लागलो। आमका 3 दिवस त्या ठिकाणी थांबायचं होतं, पण सीझन असल्यामुळे सगळी हॉटेलं फुल झाली होती आणि जी काय उरलेली त्यांचे रेट अव्वाच्या सव्वा लावत होते आणि इतकं आमचं बजेट देखील नाही होतं। त्यामुळे बघता बघता आमचा तर प्लॅन हळूहळू कोलमडाक लागला। तसे काही जण म्हणाक लागले की आपण दुसरीकडे काहीतरी जाऊया, गोवा काय आपण कधीही फिराक शकतो, ज्यामुळे गोव्याच्याच आजूबाजू खय अशी दुसरी ठिकाणं काय ज्या ठिकाणी असं हॉटेल वगैरे गावात आणि बाजूक समुद्र वगैरे असतात असा ठिकाण आम्ही शोधूक लागलो। बरंच गुगलवर आमचं रिसर्च चालू होतं। आमका ठिकाणं तर गावली, पण त्या रवाची वगैरे सोय जास्त नाही होती आणि ज्या ठिकाणी रवाक हॉटेला होती ती देखील फुल झालेली। त्यावेळी आमचं जवळजवळ ट्रिपचं कॅन्सलच झाला होता। पण तेवढ्यात अचानक शोधता शोधता आरवच्या समोर एक ॲड इली आणि ती ॲड एका घराची होती। एकदम जुनाट घर, एकदम गावातला, पण त्या घर पर्यटकांका ते देत होते। तशी आरवने अजून डिटेल वाचल्यान तेव्हा तेका समजलं की गावातलंच एक घर असं ज्या घरात 8 ते 10 जण राहूक शकतात। पहिल्यांदा तेका वाटलं की ह्याचे रेटसुद्धा खूप जास्त असतील, पण जेव्हा त्यांनी रेट चेक केल्यान तेव्हा तेका समजलं की रेट तर आपल्या बजेटमध्ये असत। घर जरी मोठं असलं तरी त्या जुनं असल्यामुळे आणि त्याची लोकेशन थोडी आतमध्ये असल्यामुळे त्याचे रेट कमी होते।
पण आमका काय तसं प्रश्न नाही होतं. आमच्याकडे एक फोर व्हीलर होती, ज्यामुळे येऊचं जाऊचं तर काय प्रश्न नाही. आमका फक्त राहायचा होता. बघता बघता आरवने आमच्या सगळ्यांशी चर्चा केल्यान आणि अखेरीस आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊचं ठरवलं. सगळ्यात आधी आरवने थंयच्या मालकाक फोन लावल्यान. तो फोन एका बाईन उचलल्यान. जेव्हा आम्ही तिका विचारलं की त्या घर रिकामी हा की नाही, तेव्हा ती बाई बोलली, घर रिकामी हा आणि तुम्ही येऊ शकतास. मग आम्ही तिका तारखे वगैरे सांगितलं आणि आमची ती ट्रिप थंयना ऑन झाली. बघता बघता आम्ही सगळ्यांनी तयारी करूक घेतलं. सगळे बॅगे वगैरे भरून झाले आणि ती तारीख जवळ येऊक लागली होती. साधारण डिसेंबर महिन्याची 24, 25 आणि 26 ह्या 3 तारखेंका आम्ही थंय जाणार होतो. तो दिवस येलो. आम्ही सगळे बॅगे वगैरे फोर व्हीलरमध्ये भरलो आणि संध्याकाळी बाहेर पडलो. पुढच्या दिवशी सकाळपर्यंत आमका थंय जाऊन पोचायचं होतं. आमची नेहमीसारखीच मजा मस्ती चालू होती. प्रवासात आमका कसलंच काय अनुभव येऊक नाही. सकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही त्या गावापर्यंत येऊन पोचलो. थंयसून आतमध्ये त्या घर होतं. मॅपमध्ये पटकन कळाक नाही, पण हळूहळू कसं तरी वाट शोधत आम्ही त्या घराकडे येऊन पोचलो. त्या घर गावातल्या एकदम आतल्या ठिकाणी होतं आणि आजूबाजूक एकदम घनदाट जंगल, जास्त कोणची घरं नाही आणि जुनाट वाढलेली झाडं. एकंदरीत तो परिसर बघता आम्ही सगळेजण एकदम भारावूनच गेलो होतो. कारण शहरी भागात राहणारे आम्ही असा जंगल आणि या जंगलातलं वातावरण, थंयचो गारवो ह्यो आम्ही कधीच अनुभवक नाही होतो. तेव्हा आमची अशी चर्चा सुरू झाली की गोव्यात गेला असतो आणि एका हॉटेलात राहिलं असतं तर ही मजा कधीच करूक गावली नसती. म्हणतात ना, नशिबात आता मिळता. बरा झाला ती ॲड दिसली आणि आपण हईलो. आम्ही या सगळं आधीच बोलान टाकलं होतं, कारण त्या क्षणी पुढे काय घडणारा, पुढे काय आमच्या नशिबी वाढून ठेवलेला असा ह्याची कोणाकच काडी मात्र जाणीव नाही होती. आम्ही एकदम खुश होऊन गाडी साईडका लावलं, बॅगे वगैरे काढून त्या घराच्या दिशेने जाऊक लागलो. घर तर बंद होतं, त्यामुळे आरवने जो त्याच्याकडे फोन नंबर होतो त्याका फोन लावल्यान. तसं त्या बाईन फोन उचलल्यान आणि ती म्हणाली की थांबा, मी बाजूकच राहतोय, मी येतोय. पुढच्या 5-6 मिनिटातच ती बाई थैली आणि तिने त्या घर उघडून आमका दिल्यान. घर तसं एकदम जुनाट आणि फारशे सोयीसुविधा थंय दिसत नाही होते, पण स्वच्छता मात्र केलेली होती. तशी ती बाई म्हणाली की कालच संपूर्ण घर झाडून काढलंय, त्यामुळे बिंदास तुम्ही राहू शकतास. त्या बाईची ती वाक्य ऐकून असं वाटत होतं की ह्या घरात सहसा जास्त कोण राहाक येत नसावा. क्वचितच आमच्यासारखे कदाचित येत असतील, असं काहीसं विचार आमच्या डोक्यात इलो. आणि रस्त्यालगतच्या हॉटेलांमध्ये पटकन पर्यटक येतात अशा आतल्या ठिकाणी सहसा कोणी योग बघत नाही. आमका सुद्धा या घराबद्दल काही कळलात नसतं, पण ती ॲड दिसली म्हणून आम्ही हईलो होतो. मग त्यानंतर आम्ही सामान वगैरे घेऊन त्या घरात शिरलो. घर इतक्या मोठा होता की आम्ही विचारच करूक नाही होतो की इतके खोली ह्या घरात असतील. सगळ्यात आधी आम्ही प्रवेश केलो हॉलमध्ये. हॉलमध्ये जसे जातो तर तो एवढं मोठं अवाढव्य हॉल बघून आमचे डोळेच फिरले. आणि आतमध्ये काही जुनं फर्निचरसुद्धा होतं, ज्यामुळे एकदमच गैरसोय अशी नाही होती. बसाबिसाक जागा चांगली, झोपाळो, खिडके एकदम मस्त होतं. असा वाटाक लागला की जणू आम्ही एकदम गावातच राहा केलेले असं. मग त्यानंतर त्या बाईन आमका खोली उघडून दिल्यान. त्या घरात 5-6 खोली होते, पण इतक्या खोलींची काय आमका गरज नाही होती. त्यामुळे आम्ही त्या बाईक आधीच सांगितलेलं की आम्ही एकूण 6 जण आहोत, त्यामुळे 3 खोल्या बस होतील. त्यामुळे त्या बाईन 3 खोल्या फक्त उघडून दिल्यान होते. किचन वेगळं होतं आणि हॉल मोठं आणि 2 संडास बाथरूम, पण ते कॉमन होते. पण बाकी सगळं वातावरण एकदम चांगला होतं. आजूबाजूक घनदाट झाडी असल्यामुळे थंडगार वारं आतमध्ये येत होतं. खिडके बिडके उघडल्यानंतर आतलं वातावरणसुद्धा थंड झालं. मग त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्या बाईनं आमका सांगितल्यान की नाश्त्याची वगैरे सोय मी तुमका हयच करून देऊक शकतोय. म्हणजे ती बाई म्हणाली की किचनमध्ये तुमचे मी नाश्ता करून देन आणि जेवण होया तर माका आधी सांगा, म्हणजे जेवणाची पण सोय करीन. थोडक्यात त्या बाईन
आमची सगळी सोय त्या घरातच केल्या नव्हती. जा बघून अजूनच आमका बरा वाटला. आम्ही जेव्हा आता घर बुक करत होतो तेव्हा आमका ह्यो प्रश्न पडलोच होतो की जेवचं खावचं काय करायचं. पण तो प्रश्न आता या बाईन सोडवल्यान सुरुवाती सगळा काही आमच्या मनासारखाच होक लागला होता. आम्ही फ्रेश वगैरे झालो तोपर्यंत त्या बाईन पोहे वगैरे केल्या नव्हते. ते खाऊन झाल्यानंतर आम्ही 2 तास आराम केलो आणि 10-10:30च्या दरम्यान आम्ही बाहेर फिराक निघालो. त्या दिवशी आम्ही दुपारी थंय जेवणार नाही होतो, कारण बाहेरच काहीतरी हॉटेलात जेवू असं आमचं ठरलेलं. त्यामुळे आम्ही त्या बाईक आधीच सांगितलं की दुपारी आम्ही जेवक नाही होतो, पण रात्रीच्या जेवणाचं फक्त काहीतरी करा. त्यावरती बाई म्हणाली ठीक आहे, मी रात्रीचं जेवण करतोय. त्यानंतर आम्ही मग फिराक निघान गेलो. संपूर्ण दिवस फिरान झाल्यानंतर रात्री 8:30च्या दरम्यान आम्ही परत त्या घराकडे येलो. पण ह्यावेळेक मात्र ता घर सकाळपेक्षा वेगळाच दिसाक लागला होता. घरातले ते पिवळे लाईटीचे बल्ब, आजूबाजूचो किनाट काळोख, घनदाट झाडी आणि चित्रविचित्र पक्ष्यांचे ते आवाज, ता सगळा बघून थंयचं वातावरण एकदमच बदलान गेलं. एकदम भीती वाटाक लागली. पण असे सुद्धा अनुभव घेऊक मजा येता, म्हणून आम्ही तो सगळो आस्वाद घेत घेत त्या घरात गेलो. घरात आधीपासूनच ती बाई किचनमध्ये काम करत होती. तिने आमच्या जेवणाची सोय केलेल्यान घरात गेल्यानंतर लगेचच आम्ही फ्रेश झालो. तसा त्या बाईन गरम गरम जेवण आमका वाढल्यान त्याच्यावर आम्ही तुटान पडलो. जेवणाची चव इतकी भारी होती की असं जेवण हॉटेलवाले तर देऊकच शकत नाही होते. आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत जेवण वगैरे केलं आणि ती बाई सगळं आवरून 10च्या दरम्यान थैसून निघान गेली. आणि जाऊच्या आधी तिने आमच्या झोपाची सगळी सोय केल्या नव्हती. आणि त्यानंतर ती आमका जाता जाता म्हणाली की रात्रीचं काही बाहेर जाऊ नको, घरातच थांबा, कारण बाहेर जंगला आणि परिसरव नवीन. आम्ही म्हटलं ठीक असं. पण त्यानंतर तिने शेवटचं वाक्य जा म्हटल्यान ता ऐकन माका जरा विचित्रच वाटलं. ती म्हणाली की रातचे चित्रविचित्र आवाज येतात, घाबरा नको, आजूबाजूक प्राणी असतात त्यांचे ते आवाजात, शहरी भागात राहतास म्हणून मी तुमका सांगितलंय. एवढा बोलान ती निघान गेली. ह्यो काय प्रकार होतो माका नाही माहिती, पण तेव्हा आम्ही फारसं काही विचार करूक नाही. आमका याच वाटलं की गावात झाडाबिडांवर प्राणी राहतात, पक्षी राहतात, त्यांचे आवाज असाक शकतात, म्हणून आम्ही म्हटलं की मजा येतली. त्या घरातली आमची ती पहिली रात्र होती आणि सगळेच जण खूप उत्सुक होते. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी मारत हॉलमध्येच बसलेलो. घरातले सगळे लाईटी चालू होते आणि साधारण रात्रीचे 11 वाजत दिलेले. आमचे असे कॉलेजचेच गप्पा चालू होते आणि तेवढ्यात आमच्या कानी एक आवाज पडलो. तो आवाज काहीतरी आपटण्याचं होतं. आम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तो एका खोलीतून येत होतो. मुली तर घाबरले, कारण पहिलं तो प्रसंग आणि आताच काही वेळापूर्वी ती बाई आवाजाचंच बोलान गेली होती. आम्ही त्यांना म्हणालो थांबा, आधी बघूक तरी देवा कसलो आवाज आतो. तसं मी आणि आरव त्या खोलीत जाऊन बघितलं तर खिडकी उघडी होती आणि बाहेरसून वारो येत असल्यामुळे ती आपटा. म्हणून मग आम्ही ती खिडकी लावून घेतलं आणि बाहेरून सांगितलं की खिडकी वाजवती. तसे सगळेजण हसाक लागले. त्यानंतर मग मी सगळ्यांका सांगितलंय की रात्री झोपाच्या आधी सगळ्यांनी खिडकी लावून घ्यावा, नाहीतर वाजत राहतले. 3 खोली होते. एका खोलीत आम्ही सगळं सामान ठेवलेलं आणि बाकीच्या 2 खोल्यांमध्ये 3 मुलगे आणि 3 मुली असे वेगवेगळे आम्ही झोपणार होतो. त्या दिवशी 11:45पर्यंत आम्ही गप्पा गोष्टी केलं आणि 12च्या आधी आपापल्या खोलीत जाऊन झोपाक लागलो. झोपाक जाताना आम्ही मुलींका सांगितलं की काय लागला तर हाक मारा आणि खिडकी लावूक विसरा नको. त्याप्रमाणे त्यांनी खिडकी वगैरे लावून घेतल्याने आणि आम्हीसुद्धा आमच्या खोलीची खिडकी लावून गादी जी दिलेली होती त्या गादींवर झोपाक लागलो. कालचा तो मोठा प्रवास आणि त्यानंतर आज दिवसभर फिरल्यामुळे खूप प्रचंड थकवा इलो होतो, ज्यामुळे पडल्या पडल्याच सगळ्यांचं डोळं लागलं. साधारण रात्री 1:30 वगैरे वाजले असतील. अचानक माझ्या कानी एक आवाज पडलो. तो आवाज कोणत्या तरी चलण्याचं होतं. माणूस चप्पल घासत कसं चलतं तसं तो चप्पल घासण्याचा आवाज घराच्या आतसूनच
मोठमोठ्याने येत होतो. तो आवाज ऐकून मी उठलोय. म्हाका समजलं की बाहेर हॉलमध्ये कोणतरी चलता. म्हाका पहिल्यांदा वाटलं की कोणतरी पोरींपैकी असतला वॉशरूममध्ये वगैरे जायत असत, म्हणून मी एवढं काही लक्ष देऊक नाही. मी परत झोपायचा प्रयत्न करूक लागलोय. पण काही वेळान तसंच आवाज परत येऊक लागलो आणि तो सतत येत होतो. एकदा दोनदा ठीक हा, 4-5-6 वेळा तो आवाज येऊक लागल्यामुळे मी म्हणाले एवढ्या रातचं बाहेर एवढं चलता कोणा. मी आळसच करीत होतोय. पण शेवटी मी उठून दार उघडून बघितलंय, पण बाहेर तर कोणच दिसत नाही होता. आम्ही हॉलची लाईट चालू ठेवलेलं, जेणेकरून वॉशरूम वगैरे जायचं असत तर सहजच कोणावर जाऊ शकतं. कॉमन वॉशरूम असल्यामुळे हॉल असूनच जाऊचं लागायचं. पण मी हॉलमध्ये पूर्ण वाखाण बघितलंय, थंय कोणच नाही होता. बाहेर जाताच तो आवाज देखील थांबलो होतो. माका समजलं नाही की नेमका काय घडलं. पण बाहेर बघून इल्यानंतर मी परत झोपलोय. त्यानंतर काय माका जाग येऊक नाही. पुढच्या दिवशी सकाळी आम्ही सगळेजण उठलो. ती बाई इली होती आणि तिने नाश्ता वगैरे करून ठेवल्या नव्हता, कारण तिका आदल्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की उद्या नाश्ता देखील आमका लागतला. त्याप्रमाणे तिने नाश्ता केल्यान नाश्ता खायत खायत आम्ही आपले बोलत होतो. तेव्हा मी आपलं पटकन म्हणालोय की काल रात्री कोणत्या तरी बाहेर चलण्याचा आवाज येत होतो, पण बाहेर कोणत नाही होता. तशी गौरी पटकन म्हणाली, अरे माकाव तो आवाज इलो. पण मी बिहान काय दारच उघडूक नाही. माका वाटलं तुम्ही असाल, पण खूपदा तो आवाज येत होतो. मी आता विचारणारच होतोय की काल रात्री काय तुम्ही हॉलमध्ये खेळत होतास काय. पण आमच्या दोघांव्यतिरिक्त तो आवाज बाकी कोणी ऐकाक नाही, ज्यामुळे सगळेजण म्हणाक लागले की उगाच तुम्ही नको तो डोक्यात विषय घेतलास, कसलो तरी बाहेरचाच आवाज असतलो. असा म्हणान त्याने तो विषय मारून नेल्याने आमच्यासोबत घडलेली ती शेवटची घटना नाही होती, ती पहिली घटना होती. त्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्ही परत फिराक गेलो. ह्या वेळेकसुद्धा आम्ही दुपारी जेवू काय नाही होतो, रात्री जेवू येणार होतो. त्याप्रमाणे त्या दिवशी आम्ही फिरान रात्री परत थैलो. रात्रीचं जेवणसुद्धा त्या बाईन केलं नव्हतं. आता ती आमच्या घरातली दुसरी रात्र होती. त्या दिवशीसुद्धा आम्ही रात्री जेवलो आणि थोडे गप्पा गोष्टी मारून आपल्या खोलीत झोपाक गेलो, कारण पुढच्या दिवशी जरा लवकर आमका एका ठिकाणी जायचं होतं. 10:30-11पर्यंत आम्ही सगळेजण झोपलो आणि त्यानंतर रात्री 2:15च्या दरम्यान असो काय प्रकार आमच्यासोबत घडलो, ज्या प्रकारान आम्ही सगळेच हादरलो. आमच्या खोलीच्या दारावर कोणीतरी 3दा हात मारल्यान तो आवाज ऐकून आम्ही तिघवले थोडे जागे झालो. आमका वाटलं की पहिल्यांदा भास झालो असत, त्यामुळे आम्ही आपले डोळे चोळत एकमेकाकडे बघत होतो. तेवढ्यात परत तो आवाज येलो. दुसऱ्यांदा तो आवाज ऐकल्यानंतर आमका स्पष्ट कळालं की बाहेर कोणतरी असं. आमका वाटलं की कोणतरी मुलींपैकी असतला, म्हणून मी आपलं डोळे चोळत चोळत उठलोय आणि दार उघडलंय. बाहेर बघतोय तर बाहेर कोण नाही. तसे मागसून आरव आणि नकुल माका विचारूक लागले, अरे कोण हा, कोण इला. तसं मी त्यांका वळान म्हणालोय, अरे बाहेर कोण नाही हा. तसे ते म्हणाले, असं कसं होय. नक्कीचे पोरे आमका भिवक बघतात. तसे ते देखील उठले आणि बाहेर येऊन बघूक लागले. हॉल पूर्ण रिकामी होतं. आम्ही त्या पोरींच्या खोलीकडे गेलो तर त्यांचा दार आतून लावलेला होता. आमका समजलाच नाही की नेमकं काय प्रकार हा. आम्ही परत झोपलो. झोपण आमका 1-2 मिनटं झालीच होती. तेवढ्यात परत तो आवाज येलो. ह्यावेळेक नकुल पटकन धावत जाऊन दार उघडूक लागलो. दार उघडून बघता तर बाहेर कोण नाही. तिची चांगलीच फाटली, कारण जर पोरी असते तर इतक्या जलद हात मारून काही जाऊकच शकत नाही. दारबीर लावण्याचा आवाज येलोच असतो किंवा पळण्याचा आवाज सहजच कानी पडलो असतं. इतकी तर एकदम शांतता होती. पायातले पैजण वगैरे वाजतात त्याचा आवाज येता, पण तसा कायच आमका ऐकाक येऊक नाही. आम्ही इतके घाबरलो होतो की काय करूचं समजत नाही होतं. तो प्रकार आमच्यासोबत 4-5 वेळा ते घडलो आणि त्या 4-5 वेळा आम्ही दार उघडून सुद्धा बघितलं, पण बाहेर मात्र कोणच आमका दिसक नाही. ती रात्र आमची त्याच्यातच निघून गेली. पण पोरी घाबरतील म्हणून पुढच्या दिवशी सकाळी आम्ही ह्याबद्दल काय बोलायचं नाही असं ठरवलं. बघता बघता सकाळी नाश्त्याक सगळेजण उठले आणि नाश्ता करताना पोरींनी स्वतःहूनच विषय काढल्याने
उलटे तेच आमकां म्हणाक लागले की काल रात्री तुम्ही आमकां घाबरोवंक बघितल्यास खरे, पण तुमचोच पोपट झालो. आम्ही काय घाबराक नाय, आमकां माहिती होता तुम्हीच होतास ते. जेव्हा त्यांची वाक्य आम्ही ऐकलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आमच्यासोबत जो प्रकार घडलेलो तोच त्यांच्यासोबत घडलो होतो. पण त्यांनी फक्त ह्या आम्ही केलं असं समजून या सगळा घेतल्याने होता. पण आमकां कळालं होतं की ह्यो काहीतरी वेगळो प्रकार हा. ज्यामुळे आम्ही त्या बाईकडे गेलो आणि त्या बाईक म्हणालो की काल रात्री आमकां एक आवाज येलो होतो, कोणतरी दारार हात मारल्यान. कोण होता? तेव्हा ती बाई जरा वेगळीच वागली आणि तिच्या मनात काहीतरी वेगळा असं विचार इल्यासारखं वाटलं. पण तिने आमकां तेव्हा सांगितल्यान की काय नाही, मांजरं वगैरे रातची फिरत असतात, त्यांनीच कोणतरी दारार हात मारल्या नसतलो असं सांगान त्या बाईन वेळ मारून नेल्यान. पण आम्ही आपले विचार करत होतो की मांजरं कशी काय हात मारूक शकतात. पण आजकाल आपण व्हिडिओ बघतो की दाराच्या कड्यांवर मांजरं पंजन हात मारतात आणि ती कडी वाजता. ह्या सगळं ठीक होतं, पण तो जो वाजवण्याचा आवाज होतो तो एकदम समान यायचो. 3 वेळास कोणतरी दारार टक 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 असं करायचं आणि या सतत 4-5 वेळा घडलेला. एक मांजूर तशाच वेळेत आणि सेम पद्धतीन दार कसं काय वाजवू शकतं. आमका काय त्या बाईची वाक्य पटली नाही होती. पोरींसोबत आम्ही जेव्हा चर्चा केलं तेव्हासुद्धा ती ह्याच म्हणाली की 3 वेळा दरवाजो वाजून तुम्ही पळावतास. आमका समजला. आम्ही तेंका अजून कळाक दिलो नाही की ह्यो सगळो प्रकार आम्ही करूक नाही होतो. कारण तेंका जर ह्या कळाला असता तर मग तेंका आवरणं खूप कठीण झालं असतं. म्हणून आम्ही तेंका पहिल्यांदा कायच सांगाक नाही. आणि आमका एका ठिकाणी जावचं सुद्धा होतं, त्यामुळे आम्ही लगेचच तयारी करून थंय जाऊक निघालो. तो दिवससुद्धा आमचं फिरण्यातच निघान गेलो आणि फिरान आम्ही रात्री परत त्या घराकडे येलो. जेवण वगैरे करून झालं. ती आमची शेवटची रात्र होती. त्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही संध्याकाळपर्यंत या घर सोडणार होतो. 3 दिवस फिरान झाल्यामुळे आमका आता थकवा इलो होतो. त्यामुळे 3ऱ्या दिवशी आम्ही दिवसभर घरातच थांबू असं ठरवलेलं आणि आजूबाजूचा परिसर बघू. कारण इल्यापासून घराच्या आजूबाजूचं जंगल, गावातलं वातावरण आमका अनुभवकच गावलं नाही होतं. त्यामुळे आम्ही म्हटलं की आता 3ऱ्या दिवशी आराम करायचं आणि मग मुंबईत जाऊक निघायचं. पण ती 3री रात्र आमच्यासाठी जा काय घेऊन येली त्याचा विचार आम्ही कोणी स्वप्नात देखील करूक नाही होतं. रात्री आम्ही जेवण वगैरे सगळेजण झोपलो. त्या दिवशी आम्ही जरा उशिरापर्यंत गप्पा मारत होतो, कारण पुढच्या दिवशी काय लवकर उठायचं नाही होतं. 12:30पर्यंत आम्ही गप्पा मारून झोपाक गेलो. 1 वगैरे वाजलं होतं. सगळे झोपाक गेल्यानंतर श्रुतीक वॉशरूम का जायचं होतं. नुकतेच सगळे पडलेले असल्यामुळे तिने उमा आणि गौरीक काय उठवक नाही, कारण वॉशरूम घरातच होतं आणि लाईटी वगैरे तर चालूच होते. त्यामुळे ती म्हणाली की मी आपल्या जाऊन येतोय असं म्हणून तिने आपल्या खोलीचं दार उघडल्यान आणि ती हॉलासून वॉशरूमच्या दिशेने जाऊक लागली. पण जशी ती थंय जायत होती तेवढ्यात तिका एक पोरगो आधीच वॉशरूममध्ये जाताना दिसलं. तिने मागसून त्याका बघितल्यान, त्यामुळे तिका आपला वाटलं की कदाचित ह्या पोरांपैकीच कोणतरी असतलो. म्हणून ती आपली बाहेर हॉलमध्ये बसून वाट बघूक लागली की तो बाहेर कधी येतं. बघता बघता 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, पण वॉशरूमचं दार उघडून कोण बाहेर येऊ काय तयार नाही. शेवटी कंटाळून श्रुतीन वॉशरूमच्या दारावर हात मारूक घेतल्यान आणि ती विचारूक लागली की कोण हा, झाला की नाही, किती वेळ लागता. पण एवढा सगळा बोलांसुद्धा आजून तिका कायच काय आवाज येऊक नाही. ती म्हणाली असं काय या, कोण आतमध्ये. म्हणून तिने दार जोरात ढकलल्यान तर त्या दार बंदच नाही होतं, त्या दार उघडाच होतं. आणि जशी ती आतमध्ये बघता तर आतमध्ये कोण नाही. जसं ह्यो प्रकार तिच्यासोबत घडलो तशी ती मोठ्यान किंचाळली आणि तिचं तो किंचाळण्याचा आवाज ऐकून आम्ही सगळे गडबडान जागे झालो आणि पटकन पळत पळत बाहेर येलो. बाहेर येऊन बघतो तर श्रुती डोक्यात हात लावून वॉशरूमच्या दाराच्या बाजूक बसली होती. सगळे पोरी तिच्याकडे गेले आणि विचारूक लागले, अगं श्रुती झाला काय, काय झाला. ती काय बोलायच्या मनस्थितीतच नाही होती. ती प्रचंड घाबरलेली. तसं तिका आम्ही पाणी वगैरे दिलं, शांत केलं आणि एका ठिकाणी बसवलं
आणि त्यानंतर तिका विचारलं काय झालं. तेव्हा तिने आमका स्पष्ट सांगितल्यान की मी स्वतःच्या डोळ्यांनी एका माणसाक बाथरूमचं दार उघडून आतमध्ये जाताना मी बघितलंय आणि तिने दारसुद्धा लावून घेतल्यान. आणि माका वाटलं की तुमच्याचपैकी कोणतरी असतलं, म्हणून मी आपल्या बाहेर वाट बघित होतोय. 10-15 मिनटं झाली कोण इला नाही, म्हणून मी आपला बघूक गेलोय तर दार उघडाच होतं आणि आतमध्ये कोण नाही होतं. तर ऐकन आम्ही तिघवलेत चांगलेच हादरलो, कारण कालचे ते आवाज आणि आता श्रुतीसोबत घडलेलो यो भयंकर प्रकार. आता एवढा सगळा घडल्यानंतर अजून लपवून काय फायदो नाही होतो. त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून पोरींका समजवलं की असं असं प्रकार कालपासून घडतं आणि काल दारार आम्ही हात मारूक नाही. आमच्यासोबतसुद्धा असंच प्रकार घडलो. ह्या घरात नक्कीच काहीतरी असं ज्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. जसं या त्या मुलींका कळालं तसे ते तिघवले जणी चांगलेच हादारले. तिंका काय करूचं सुधरत नाही होतं. ते आमका तेव्हाच मनाक लागले की चला हय नको थांबाया, आपण निघान जाऊया, हय रवाचाच नाही. रात्रीचे 1-1:30 वाजत इलो होतं. एवढ्या रात्री अचानक बाहेर पडणं ह्या काय योग्य नाही. ज्यामुळे आम्ही त्यांना समजवलं. त्यांना आम्ही म्हणालो की 4-5 तास वाट बघूया आणि सकाळ झाली की आपण निघाया. ती पहिल्यांदा ऐकतच नाही होती. त्यांना त्या घरात थांबायचंच नाही होतं, पण आम्ही काय करून त्यांना थांबवलं आणि अखेरीस आम्ही म्हटलं की आपण सगळ्यांनी एकत्र एका खोलीतच झोपाया, म्हणजे काय भीती नाही. म्हणून मग आम्ही त्या रात्री सगळेजण एका खोलीतच झोपलो. आमका माहिती नाही होतं की पुढे काय होतलं. पण त्यानंतर रात्री असेच प्रकार घडले. कोणतरी बाहेर चालता पायांचं खरडण्याचा आवाज, दारांवर हात मारण्याचा आवाज सतत येत होतं. पण आम्ही आपल्या त्या खोलीतच बसून राहिलो. कोणची बाहेर जाऊन बघूची हिंमत देखील झाली नाही, कारण आतापर्यंत नुसते भासच होत होते. पण श्रुतीन थैच्या त्या माणसाक बघितल्या नव्हतं. ती रात्र आम्ही कशी काढलं तर आमकाच माहिती. संपत नाही होती. घड्याचं काटो इतकं हळूहळू चला होतं की जणू 3-4 रात्री आम्ही थंयच अडकान असो की काय असा वाटाक लागला. आणि थंय घडणारे प्रकार इतके भयंकर होते की त्याचे अनुभव स्वतः घेतल्याशिवाय कोणाक समजायचंच नाही. त्या रात्री कोणचं डोळं काय लागलो नाही. सतत आमचं बाहेरच लक्ष होतं. तो आवाज काही वेळापुरतं यायचं आणि शांत व्हायचं. ह्या घरात इल्यापासूनच थोडे विचित्र प्रकार आमच्यासोबत घडाक लागले होते. कधी बाथरूमचं नळ आपणच चालू गावायचं, कधी खोल्यांचे लाईटी आपणच बंद चालू व्हायचे. पण या छोट्या मोठ्या प्रकारांकडे आम्ही सुरुवातीक एवढं काही लक्ष देऊक नाही, कारण तर घर जुना होता. ज्यामुळे अशा गोष्टी घडतच असतील असं आमका आपल्या तेव्हा वाटलं. आणि एक मुख्य मुद्दो तर सांगाच सुचरवलं. घरातली लाईट सारखी जायची, ज्यामुळे कधी एकट्याक बाहेर जाऊक सुद्धा भीती वाटायची. त्या घरात राहाक येऊन आम्ही खूप मोठी चूक केलं होतं. तर नक्कीच असं काहीतरी होतं ज्याची आमका त्या बाईन कल्पना देऊक नाही. ती फक्त एवढंच म्हणाली की आवाज वगैरे इले तर दुर्लक्ष करा. तिका कदाचित याबद्दल काहीतरी माहिती होतं. या आमका तिच्या त्या वाक्यावरून कळालं. ती रात्र आम्ही कशी तरी घालवलं आणि पुढच्या दिवशी पहाटे जेव्हा ती बाई घराकडे येली तेव्हा तिने आमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले बघितल्यान आणि तेव्हा तिका समजलं की यांच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडलो. तेव्हा आम्ही सगळ्यात पहिलं तिका हेच प्रश्न विचारलं की तू आमच्यापासून काय लपवलं, ह्या घरात काय आमका सांग, नाहीतर आम्ही पोलिसांकडे जातलं. पोलिसांचं नाव ऐकन ती बाई पटकन म्हणाक लागली, नको पोलिसांकडे नको जाऊ, माझी यात कायच चूक नाही. या सगळा काय होतं त्या 2 माणसांमुळे होतं. आमका पहिल्यांदा काय समजलं नाही, पण त्या बाईन आमका एक गोष्ट सांगितल्यान. ती म्हणाली की ह्या घर आधी असं नाही होतं. एक दिवशी 2 माणसं या घरात राहा केली. एक असं वयस्कर माणूस होतं आणि एक तरुण पोरगो तुमच्यासारखंच. पण त्या वयस्कर माणसाकडे बघून थोडा विचित्रच वाटा. ही मोठी दाढी, काळे वस्त्र परिधान केलेलं आणि त्याचं वागणं आणि बोलणं ह्या काय तर वेगळाच होता. सतत तो आपल्यातच काहीतरी पुटपुटायचो, जणू तो कसलं तरी मंत्र वगैरे म्हणता. पण त्यावेळी मी काय एवढं लक्ष देऊक नाही. 2 दिवसासाठीच तो ह्या घरात राहा केलं होतं आणि एवढ्या आतमध्ये सहसा कोण येत नाही,
ज्यामुळे जे कोण येतात त्यांची आम्ही फारशी काय चौकशी करत नाही, कारण मग त्यांना जर नाही आवडलं तर ते निघून जाऊ शकतात. म्हणून मी काय जास्त विचारूक नाही. आणि थयच माझी चूक झाली. पहिल्याच दिवशी रात्री त्या माणसाने या घरात काय केलं काय माहिती, पण पुढच्या दिवशी सकाळी तो जो त्याच्यासोबत तरुण मुलगा राहा केलं होतं तिचं मृतदेह ह्या घरात सापडलं. जेव्हा या सगळं घडलं तेव्हा तातडीने पोलीस वगैरे बोलवण्यात दिले. तो वयस्कर माणूससुद्धा घरातच होतं आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर कबूल केल्यान की त्यांनीच एका मारलेला असा. त्यामुळे पोलीस तेका घेऊन गेले. चौकशीनंतर असं समजलं की तो जो वयस्कर माणूस होतो तो अघोरी विद्या करायचो आणि त्याचं मानसिक संतुलन थोडा बिघडला होता, ज्यामुळे तो काय करता तर त्याचं तेका माहिती नाही. तो पोलिसांका म्हणत होतो की मी त्या पोराचं बळी दिलंय कारण माका बळी देवची खूप गरज होती. पण पोलीस या सगळा मानूक काय तयार नाही, कारण अशा गोष्टींवर कोण खेका विश्वास ठेवता, कारण ही तर सगळी अंधश्रद्धा असा. ज्यामुळे पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकले नाही. पण तो जेलमध्ये असतानासुद्धा बरेचसे जण म्हणत की तो एकदम खुळ्यासारखंच वागा, मंत्र वगैरे तसेच पुटपुटा. आणि त्याका रात्री जेलमध्ये खूप त्रास व्हायचो. त्याका काहीतरी दिसायचं, ज्यामुळे त्यांनी पोलिसांकासुद्धा हैराणी आणल्या नव्हती. मधीच कधी वारडा आणि बाहेर काढा असा बोमटा. पोलीससुद्धा खूप कंटाळले होते. तो 1.5 महिने त्या जेलात राहिलो आणि अचानक त्याका काय झालं काय माहिती, तो जेलातच मृत अवस्थेत सापडलो. त्याचं पंचनामं जेव्हा झालं तेव्हा समजलं की त्याका हार्ट अटॅक केलं होतं. कदाचित त्याने असं काहीतरी बघितलेलं आहे ज्या त्याका सहनच झाला नाही. पण असं म्हणतात की तो काळी विद्या करणारच होतो, ज्यामुळे त्याका अखेरीस त्या सगळा महागात पडला आणि त्याचं जीव गेलो. त्यांनी त्या तरुण मुलाक खैसून आणल्या नव्हता आणि कसा आणल्या नव्हता तर त्याचा तेका माहिती. पण तो हय्यन असा काहीतरी करून गेलो. पण त्या सगळ्या प्रकारापासून ह्या घरातलं वातावरण बदललं. त्या पोराचं बळी ह्याच घरात गेलो होतो, ज्यामुळे त्याचं आत्मा अजून वय भटकता. रात्री अपरात्री आवाज येतात. बऱ्याच पर्यटकांनी ते आवाज ऐकलेले असत, म्हणून मी सगळ्यांना पहिल्यांदाच सांगतोय की आवाज वगैरे येतात, पण सहसा तो कोणाक दिसत नाही. पण त्यावेळी श्रुतीक तो दिसलो, कसं होता नाही माहिती, ज्यामुळे आम्ही सगळेजण घाबरलो होतो. पण त्या बाईने आमची माफी मागितल्यान आणि ती म्हणाली की ह्याबद्दल कोणाक सांगा नको, कारण ह्योच तिच्या रोजगाराचं शेवटचं साधन असा. तिचं मागे पुढे कोण नाही, पण ती प्रेमान सगळ्यांका या घरात राहाक बोलवता आणि 2-3 दिवसासाठी पर्यटक राहतात, ज्यामुळे त्यांना जास्त काही त्रास होत नाही. पण अशा घरामध्ये राहणं म्हणजे खूपच चुकीचं असा. पण तिचं नाईलाज होतं, ज्यामुळे तिने ह्या काय कोणाक सांगाक नाही. पण नशिबान आमच्यासोबत काय वाईट प्रकार घडलो नाही. जो काय अनुभव होतो तो आम्ही फक्त डोळ्यांनी बघितलं. पण ता जा काय होता तर आमच्यासाठी इतक्या भयंकर होता की त्याचा आम्ही कधीच विचार करूक नाही होतं की असं काहीसं अनुभव ह्या ट्रिपका आमका अनुभव गावात. लोक जाताना त्या ट्रिपमधले मजेदार गोष्टी, आजूबाजूचं निसर्ग, थंयचो मिळालेलो आनंद या सगळा घेऊन जातात. पण आम्ही मात्र अशी गोष्ट घेऊन गेलो होतो जी क्वचितच कोणाक तरी नशिबात येतं. ह्यो असो अनुभव होतो जो आमच्यापैकी कोणच कधीच विसराक शकला नाही. अजून ट्रिपचा विषय इलो की त्या दिवशीची ट्रिप आमका आठवतं. मंडळी, आज पुरतं एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपलं आजचं ह्यो भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको. आठवणीन लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.